सिंपल पास्ट टेन्स. साधा भूतकाळ. त्याचं ॲक्टिव्ह व्हॉइस. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आपण जर कोणत्या पण सेंटेन्सला विचारलं की क्रिया करणारा कोण आहे, तर जर क्रिया करणारा प्रेझेंट असेल तर मग ते सब्जेक्ट प्रेझेंट असेल तर मग ते ॲक्टिव्ह व्हॉइस असतं. आणि जर आपण वाक्याला विचारलं की क्रिया करणारा कोण आहे आणि जर क्रिया करणारा सब्जेक्ट म्हणजे कर्ता जर प्रेझेंट नसेल तर ते पॅसिव्ह व्हॉइस असतं. तर आता आपण एक वाक्य घेतलं की तो धावला, तर शेवटला ल आलं ना, ल किंवा ल नाही म्हणजे धावला किंवा धावला नाही, तर मग ते भूतकाळाचं वाक्य असतं, सिंपल पास्ट टेन्स. जसं त किंवा त नाही असेल तर ते सिंपल प्रेझेंट टेन्स असतं ना, तसं शेवटला ल किंवा ल नाही असेल तर ते सिंपल पास्ट टेन्स असतं. तर तो धावला म्हणजे शेवटी ल आलं तर मग ते सिंपल पास्ट टेन्स आहे. आता जर अजून काय उदाहरणं असू शकतात. त्याने वाचलं, तो पास झाला, ती फेल झाली, किंवा ती आली, ती गेली, ते आले, त्यांनी गायलं, त्यांनी लिहिलं. आम्ही आलो नाही, आम्ही आलो, आम्ही गेलो, असं शेवटला किंवा आम्ही आलो नाही, आम्ही गेलो नाही, असं शेवटी ल नाही आलं किंवा तर मग ते सिंपल पास्ट टेन्स निगेटिव्हचं वाक्य आहे. ल नाही आलं तर ते निगेटिव्ह वाक्य आणि जर ल असेल शेवटला तर ते पॉझिटिव्ह वाक्य. तर मग आता आपण एक वाक्य बघूया, तो धावला. त्याचं सिंपल पास्ट टेन्समध्ये कसं आपण लिहू, फॉर्मॅटमध्ये कोणत्या ट्रिक अप्लाय करू ते आपण बघूया. तर आता पॉझिटिव्ह वाक्य बघूया, तो धावला. तर मग त्याचं पॉझिटिव्हचा फॉर्म्युला काय, सब्जेक्ट प्लस वर्ब सेकंड प्लस ऑब्जेक्ट. आता वर्ब सेकंड आहे ना, ते फक्त सिंपल पास्ट टेन्समध्येच यूज होतं. बाकी कोणत्याच फॉर्म्युला, ग्रामरच्या कोणत्याच फॉर्म्युलामध्ये वर्ब सेकंड वापरलं नाही जात. ते फक्त सिंपल पास्ट टेन्समध्ये पॉझिटिव्हच्या फॉर्म्युला, सिंपल पास्ट टेन्समध्ये जे पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल ना, त्या पॉझिटिव्ह सेंटेन्समध्येच वर्ब सेकंड वापरलं जातं. सिंपल पास्ट टेन्समध्ये पण निगेटिव्हमध्ये किंवा क्वेश्चन पॉझिटिव्हमध्ये किंवा क्वेश्चन निगेटिव्हमध्ये वर्ब सेकंड वापरलं जात नाही जास्त करून. वर्ब म्हणजे आता आपण सिंपल पास्ट टेन्सचं निगेटिव्ह बघितलं तर त्याच्यामध्ये पण आपण डीड नॉट लिहिणार आणि मग पुढे वर्बचं फर्स्ट फॉर्मच लिहिणार. तर क्वेश्चन पॉझिटिव्ह लिहिलं आपण तर मग त्याच्यामध्ये पण आपण डीडने क्वेश्चन त्याच्याने आपण जर डीडने क्वेश्चन स्टार्ट केला तर मग त्याच्यामध्ये पण वर्बचा फर्स्ट फॉर्मच वापरला. नंतर क्वेश्चन निगेटिव्हमध्ये पण आपण डीडने वाक्य स्टार्ट केलं तर मग त्याच्यामध्ये पण आपण डीड आणि नॉट आणि मग परत वर्बचा फर्स्ट फॉर्मच वापरणार. तर वर्बचा सेकंड फॉर्म फक्त सिंपल पास्ट टेन्सच्या पॉझिटिव्ह सेंटेन्समध्येच यूज होतो वर्बच्या सेकंड फॉर्मचा. तर आता आपण तो धावला म्हणजे काय आहे, रन, रॅन, रन, वर्ब 1, वर्ब 2, वर्ब 3 असं आहे ना. तर मग वर्ब 2 वापरणार ना आपण सिंपल पास्टमध्ये, तर काय ना, रॅन, रन, रॅन, रन असं आहे ना, रन, रॅन, रन. वर्ब 1, वर्ब 2, वर्ब 3. तर वर्ब 2 काय आहे, रॅन आहे, तर मग आपण रॅन वापरणार इथे. सब्जेक्ट काय, तो म्हणजे ही, आणि वर्ब काय आहे, धावणे म्हणजे रन, आणि वर्बचं सेकंड फॉर्म म्हणजे ही, रॅन. असं झालं पॉझिटिव्ह. आता आपण निगेटिव्ह बघू. निगेटिव्ह, तो धावला नाही. सब्जेक्ट प्लस डीड प्लस नॉट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट.
आता आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये डीडच्या जागेवर डू डज वापरलेलं, तर आपण सिम्पल पास्ट टेन्समध्ये डू डज नाही वापरणार, डीड वापरणार. डूचं हे डीड, डू डीड डन असं असतं ना, तर आपण इकडे सिम्पल पास्ट टेन्समध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आपण डू डज वापरत होतो, तर सिम्पल पास्ट टेन्समध्ये फॉर्म्युलामध्ये आपण डीड वापरणार निगेटिव्हसाठी. तर सब्जेक्ट आहे तो म्हणजे ही, नंतर डीड जसंच्या तसं लिहायचं, नॉट पण तसं लिहायचं, आणि वर्ब काय रन, ही डीड नॉट रन. आता इथे बघा निगेटिव्हमध्ये वर्बचं फर्स्ट फॉर्मच आहे, वर्बचं सेकंड फॉर्म नाही आहे, हे वर्बचं फर्स्ट फॉर्मच आहे. तर वर्बचं सेकंड फॉर्म फक्त सिम्पल पास्ट टेन्सच्या पॉझिटिव्ह सेंटेन्समध्येच वापरलं जातं. बाकी सगळं निगेटिव्ह क्वेश्चन, पॉझिटिव्ह क्वेश्चन, निगेटिव्हमध्ये आपण वर्बचं फर्स्ट फॉर्मच वापरणार आहे सिम्पल पास्ट टेन्समध्ये पण. ही डीड नॉट रन झालं, तो धावला नाही, ही डीड नॉट रन. आता हे डीड आहे तर ते डीड नॉट आहे, त्याला आपण डिडंट पण बोलू शकतो, ही डिडंट रन. आता आपण क्वेश्चन पॉझिटिव्ह बघू. क्वेश्चन पॉझिटिव्ह कसं लिहिणार आपण, तो धावला का. आता ह्याचं हे डीडने स्टार्ट होणार, डीड प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. मग डीड पहिलं लिहायचं, मग सब्जेक्ट आहे ही, वर्ब आहे रन, डीड ही रन. आता ऑब्जेक्ट इथे नाही आहे तर मग ऑब्जेक्टचं काय लिहायचं नाही, डीड ही रन. तर तो धावला का, डीड ही रन असं लिहायचं. तर हे झालं क्वेश्चन पॉझिटिव्ह. आता इथे पण बघा डीडच्या क्वेश्चन पॉझिटिव्हमध्ये पण आपण वर्बचं फर्स्ट फॉर्मच वापरलं आहे, वर्बचं सेकंड फॉर्म नाही वापरलं, कारण की वर्बचं फर्स्ट सेकंड फॉर्म फक्त सिम्पल पास्ट टेन्सच्या पॉझिटिव्ह सेंटेन्सला फॉर्म्युलामध्येच लागतं. आता क्वेश्चन निगेटिव्ह बघूया. तो धावला नाही का असं लिहिणार ना आपण कसं लिहितो क्वेश्चन निगेटिव्ह, आपण स्वतःच लिहितो. आपल्याला कोणी हे मराठी सेंटेन्स दिलं नाही, आपण स्वतःच ह्या फॉर्मॅटमध्ये, ही ट्रिक आहे, ह्या ट्रिकच्या फॉर्मॅटमध्ये आपण स्वतःच त्या वाक्याला कन्वर्ट करतो. तो धावला, निगेटिव्ह तो धावला नाही, क्वेश्चन पॉझिटिव्ह तो धावला का, नंतर क्वेश्चन निगेटिव्ह तो धावला नाही का असं लिहितो आपण. हीच आपली ट्रिक आहे. ह्याच ट्रिकने आपण सेंटेन्स बनवतो मराठीचे आणि मग त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करतो. तो धावला नाही का, तर आणि आपण जे सेंटेन्स घेतो प्रॅक्टिससाठी, आता तो धावला वगैरे, ते आपण ही तो म्हणजे ही, तर हे जे सब्जेक्ट आहेत ते आपण वेगळे वेगळे चेंज करतो, ही, शी, इट, आय, वी, यू, दे. आणि जो वर्ब आहे तो वर्ब पण आपण आपल्याकडे खूप सारे वर्ब्स आहेत, त्याच्यातून आपण कुठचा पण वर्ब उचलतो आणि सेंटेन्स बनवतो. धावला, नाचला, गायला, वाचला, लिहिला, बसला, उठला, असं पास झाला, फेल झाला, हे सगळे आपण कुठचे पण वर्ब घेतो, त्याच्यातूनच आपण स्वतःचेच मराठी सेंटेन्स बनवतो. त्याच्यामध्ये त्याला ह्या फॉर्मॅटमध्ये डिवाईड करतो 4 पार्ट्समध्ये, त्याच्यामध्ये फॉर्म्युला भरतो. फॉर्म्युलामध्ये काय ट्रिक आहे ती ट्रिक अप्लाय करतो आणि मग आपण फॉर्म्युलाचा जो रूल आहे, ट्रिक नाही बोलताय ना, फॉर्म्युलाचे जे बेसिक रूल आहेत ते रूल आपण त्या फॉर्म्युलामध्ये भरतो. त्या फॉर्म्युला, आता जसं सिम्पल पास्ट टेन्सचा रूल आहे, ल नाही असं असेल तर तो सिम्पल पास्ट टेन्स आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्स शेवटला त किंवा त नाही, जातो, येतो, बसतो, बसत नाही, येत नाही, जात नाही असं, तर ते सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. असे हे जे रूल आहेत ना, शेवटी त नाही सिम्पल प्रेझेंट टेन्स, शेवटी ल नाही म्हणजे सिम्पल पास्ट टेन्स, हे जे रूल आहेत ते त्या रूलनुसार आपण मराठी सेंटेन्स बनवतो आहे. आता शेवटी ल लागतं तर असं सेंटेन्स असं बनवायला लागेल ना, तर आपण बनवलं तो धावला म्हणजे शेवटी ल लागलं म्हणजे क्रिया होऊन गेली, सिम्पल पास्ट टेन्स. तो धावला, तो गेला, तो नाचला, तो हसला, तो गायला, तो पास झाला, हे सगळे आपण लवाले सेंटेन्स आपण स्वतःच बनवणार आहोत, स्वतःच बनवतो. हीच आपली ट्रिक आहे. आपण अशाच ट्रिकने अभ्यास करणार आहोत इंग्लिशचा प्रॅक्टिससाठी. आणि आपण जेव्हा प्रॅक्टिस करतो ना सेंटेन्स, तर आपण हे बेसिक वर्ब्सच वापरा. वर्बच्या प्लेलिस्टमध्ये आपण खूप 100पर्यंत वर्ब्स दिले आहेत, पण प्रॅक्टिस करण्यासाठी प्रत्येक फॉर्म्युला फिट बसण्यासाठी आपल्या माइंडमध्ये ना आपण असे छोटे साधे वर्ब्स असे जे पार्ट असतील ना 4-5, म्हणजे धावला, हसला, नाचला, गायला,
पास झाला. हे असे 4-5 वर्ड्सच लक्षात ठेवा. त्या 4-5 वर्ड्सने तुम्ही 4-5 सेंटेन्स बनवून प्रॅक्टिस करा प्रत्येक फॉर्म्युलाची. पहिलं काय की तुमचं फॉर्म्युला तुमचं कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे. फॉर्म्युलाची कन्सेप्ट क्लिअर झाली की मग नंतर तुम्ही वेगळे वेगळे वर्ड्स यूज करून वेगळे वेगळे सेंटेन्स बनवणारच आहात पुढे. पण पहिलं फॉर्म्युला तर फॉर्म्युलाची कन्सेप्ट, फॉर्म्युलाचा रूल तर पहिला समजायला पाहिजे. म्हणून 4-5 वर्ड्स जे पार्ट आहेत तुमच्या त्याच्यानेच सेंटेन्स बनवा 4-5 आणि तो फॉर्म्युला एका दिवशी फिट करून घ्या माइंडमध्ये. मग नंतर एकदा फॉर्म्युला फिट झाला की मग नंतर तुम्ही नंतर कोणते पण मनामध्ये विचार करून पण वेगळे वेगळे वर्ड्स घेऊन वेगळे वेगळे सेंटेन्स बनवू शकता. तो धावला नाही का, तर डीड प्लस नॉट, निगेटिव्ह आहे ना म्हणून नॉट, प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. मग इथे डीड नॉट सब्जेक्ट ही रन, डीड नॉट ही रन किंवा डिडंट, डीड नॉटला शॉर्टकट डिडंट ही रन असं. आता ना हे जे आहे ना डीड नॉट आपण असं लिहिलं, डीडच्या नंतर नॉट लिहिलं आणि मग नंतर ही लिहिलं, बरोबर. तर आता हे पण बरोबर आहे आणि ना असं पण लिहू शकतो आपण, डीड ही नॉट रन असं पण लिहू शकतो. हे डीड नॉट पण बरोबर आहे, डिडंट पण बरोबर आहे आणि डीड ही नॉट रन हे पण बरोबर आहे. म्हणजे डीडच्या नंतर पहिलं नॉट लिहा, नंतर ही लिहा, नंतर सब्जेक्ट लिहा तरी चालतं. किंवा डीडच्या नंतर पहिलं ही लिहा आणि नंतर नॉट लिहा, डीड ही नॉट रन तरी पण चालतं. म्हणजे नॉट पहिलं ही दुसरं किंवा नॉट दुसरं आणि ही पहिलं असं जरी असेल तरी चालतं. पण पहिलं क्वेश्चनमध्ये डीड वगैरे तेच पहिलं येणार. नॉट आणि ही मध्ये तुम्ही असं अदलाबदली करू शकता. तर हे डीड नॉट ही रन पण बरोबर आहे, डीड ही नॉट रन हे पण बरोबर आहे. दोन्ही बरोबर आहेत. तर तुम्हाला जसं बोलायचं तसं तुम्ही बोला, पण डीड पहिलंच लिहायला पाहिजे. त्याच्यानंतर नॉट लिहा, नंतर ही लिहा किंवा पहिलं ही लिहा नंतर नॉट लिहा, पण डीड पहिलंच लिहा. डीडच्या नंतर तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करू शकता असं. तर आता हे झालं पॉझिटिव्ह निगेटिव्ह क्वेश्चन, पॉझिटिव्ह क्वेश्चन निगेटिव्ह. आता तुम्ही असे 4 मराठी सेंटेन्स बनवा. जसं की ती हसली, मग ती त्याचं निगेटिव्ह कसं ना ती हसली नाही. मग क्वेश्चन पॉझिटिव्ह ती हसली का, मग नंतर क्वेश्चन निगेटिव्ह ती हसली नाही का. मग त्याचं ती हसली तर त्याचं कसं येणार, शी लाफ, LAUGHED वर्बचं सेकंड फॉर्म. मग नंतर निगेटिव्ह ती हसली नाही, शी डिडंट लाफ. मग नंतर क्वेश्चन पॉझिटिव्ह ती हसली का, डिड शी लाफ. मग नंतर क्वेश्चन निगेटिव्ह काय येणार, डिडंट शी लाफ और डिड शी नॉट लाफ. असं तुम्ही सेंटेन्स बनवा. मग नंतर अजून काय लिहू शकतो आपण सेंटेन्स, आम्ही पास झालो, वी पास्ड. आम्ही पास झालो नाही, वी डिडंट पास. आम्ही पास झालो का, डिड वी पास. आम्ही पास नाही झालो का, डिडंट वी पास. डिड वी नॉट पास. अशा प्रकारे कोणते पण 5 मराठी सेंटेन्स बनवा. वेगवेगळे सब्जेक्ट वापरून, वेगळे वेगळे वर्ब्स वापरून वेगळे वेगळे 5 सेंटेन्स बनवा आणि सिम्पल पास्ट टेन्स ॲक्टिव्ह वॉइसची प्रॅक्टिस करा. आणि एका दिवशी एकच फॉर्म्युला करा. 60 डेजमध्ये 60पर्यंत फॉर्म्युलेज तुमचे होऊन जातील 2 महिन्यामध्ये. आणि एका दिवशी सगळे फॉर्म्युले करायला गेला तर मग असं कन्फ्युजन होईल. तर एका दिवशी एकच फॉर्म्युला करा.